माझं नाव सरस्वती विष्णू कोळगे, राहणार नांदुर्गा, तालुका जिल्हा धाराशिव। आम्हाला सुरुवातीला 1 एकर शेती होती। त्यानंतर आम्हाला परत आमच्या सासू सासऱ्याकडून आणखीन 2.5 एकर शेती वाटून दिली। मग माझ्या दिराला पण 2.5 एकर दिली होती आणि आम्हाला पण 2.5 एकर शेती आली होती वाटून। मग सुरुवातीला त्या वर्षी शेती वाटून दिल्यानंतर पहिल्याच वर्षी मी प्रयोग केला सर त्या शेतीमध्ये। सोयाबीन पेरलं। सोयाबीनची पण पेरणी बीज प्रक्रिया करूनच उगवण क्षमता करूनच केली। उगवण क्षमता अशी केली 100 सोयाबीन एका पोत्यावर आम्ही ठेवले। 10-10 सोयाबीनची वळी करून त्याच्यामधले किती सोयाबीन उगवले, 70 सोयाबीन उगवले, तर 70% त्या बियाची उगवण क्षमता आहे असं माझ्या लक्षात आलं। आणि त्यानंतर मग फवारणी जी केली आपण ती फवारणी आम्ही केलेली लिंबोळे अर्क, लिंबोळ्या जाऊन शेतामधून लिंबोळ्या आणल्या आणि सगळं स्वच्छ लिंबोळ्या करून त्याचं हे केलं, लिंबोळ्या अर्क तयार केला। लिंबोळ्या अर्क तयार केला आणि लिंबोळ्या अर्काची फवारणी केली सर। आमच्या दिरानं रासायनिक फवारणी केली। 2.5 एकर शेती होती त्यांना पण आणि आम्हाला पण 2.5 एकर शेती होती। पण आम्ही लिंबोळ्या अर्क फवारल्यामुळं आमचा ही झाला फायदा झाला। तर त्यांना तिथं 16 पोती सोयाबीन झाले आणि मी सेंद्रिय फवारणी केल्यामुळं माझी 22 पोती सोयाबीन झालं। हे आमच्या लक्षात आलं आणि नंतर समजलं की आणि त्यांचा खर्च पण जास्त झाला रासायनिकमुळं। त्यांना विकत औषध आणावे लागले आणि आपले जे औषधं होती ते आपण घरी बनवलेली होती। लिंबोळी अर्क बनवला, त्यानंतर मी दशपर्णी अर्क बनवला, दशपर्णी अर्काची पण फवारणी केली आणि दशपर्णी अर्क आणि लिंबोळी अर्क ह्याला मला काहीच खर्च झाला नाही, फक्त बॅरल खरेदी करण्यासाठी खर्च झाला। आणि नंतर परत लक्षात आलं की बाबा सेंद्रिय फवारणी ही किती महत्त्वाची आहे आणि आताच्या सध्याच्या काळाला सेंद्रिय फवारणी किंवा सेंद्रिय शेती, सेंद्रिय औषधं, पारंपरिक घरचे बियाणे हे आपल्या आरोग्यासाठी पण आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी पण खूप मदत होते आणि आपल्याला त्यापासून फायदा पण होतोय सर।